नमस्कार विद्यार्थ्यांनो. आपण कालच्या तासाला पाश्चिमातीकरण या संदर्भामध्ये आपण माहिती पाहिलेली आहे. आज आपण याच घटकातील भारतातील सामाजिक परिवर्तनातील महत्त्वाचा घटक म्हणजे तिसरा पॉइंट आहे, तो म्हणजे आधुनिकीकरण, आणि या चॅप्टर मध्ये शेवटचा पॉइंट म्हणून आहे तो म्हणजे आधुनिकीकरण आहे. आपल्याला सर्वांना माहिती, आपण प्रथमतः पहिला सामाजिक परिवर्तन म्हणजे काय याविषयी आपण चर्चा केलेली होती. त्यानंतर सांस्कृतिकरणाच्या संदर्भात आपण चर्चा केली, आणि त्यानंतर पुढचा दुसरा आहे तो म्हणजे पाश्चात्तीकरण किंवा पाश्चिमातीकरण या विषयावर चर्चा केली आहे. कारण सांस्कृतिकरणाची संकल्पना आणि पाश्चिमातीकरणाची संकल्पना ही दोन्ही संकल्पना आपल्याला एम.एन. श्रीनिवास, डॉक्टर एम.एन. श्रीनिवास यांनी मांडलेली आहे. आता पाहत असताना आपण पाहतो की याच्यामध्ये सांस्कृतिकरण, पाश्चिमातीकरण, आधुनिकीकरण ही भारतीय सामाजिक परिवर्तन अतिशय मौल्यवान असा असलेला हा प्रक्रिया आहे, ही संकल्पना आहेत. यांच्याच माध्यमातून सामाजिक परिवर्तनाची जी काही प्रक्रिया किंवा वेग आहे हे आपल्याला पाहावयास मिळते. भारतातील सामाजिक परिवर्तनाच्या संदर्भात जी काही आढळून आली तिसरी महत्त्वाची संकल्पना म्हणून या आधुनिकीकरण प्रक्रियेचा आपल्याला उल्लेख करावा लागतो. स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये ही जी प्रक्रिया मोठ्या प्रमाणात घडून आलेली आपल्याला पाहायला मिळते. कारण भारत स्वतंत्र झाल्यानंतर, भारत स्वतंत्र होण्याच्या भारतामध्ये औद्योगिक विकास झालेला नव्हता. भारतामध्ये उद्योगधंदे नव्हते, किंवा हस्त उद्योग म्हणा किंवा कुटीर उद्योग किंवा लघु उद्योग होते. अतिशय छोटे छोटे घरगुती व्यवसाय आपल्याला चालत. जी खऱ्या अर्थाने संकल्पना सुरू झाली ती आधुनिकीकरण भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर. तर सांस्कृतिकरणापेक्षा पाश्चिमातीकरण प्रक्रिया अतिशय व्यापक आणि म्हणून ती ओळखली जाते. या दोन्हीपेक्षा म्हणजे सांस्कृतिकरण आणि पाश्चिमातीकरणापेक्षा दोन्हीपेक्षा वेगळी असलेली आधुनिकीकरणाची प्रक्रिया ही अतिशय प्रभावशाली आणि प्रभावी अशी म्हणून ती ओळख असली पाहायला मिळते. समाजात व्यक्तीच्या कडून सामाजिक किंवा राजकीय आणि आर्थिक पातळीवर विकास झालेला आपला किंवा झालेल्या नवीन तंत्रज्ञानाचा आणि विचारांचा अवलंब इथं आपला करण्यात आलेला आहे. कारण या पाश्चिमातिक आधुनिकीकरणाच्या संकल्पनेमध्ये समाजातील जे काही व्यक्तीकडून सामाजिक आणि राजकीय आणि आर्थिक पातळीवर ज्या घटना आहेत, विकसित करण्याच्या गोष्टी आहेत, या आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये झालेल्या आहेत. यामध्ये आपण पाहत असताना जी नवीन तंत्रज्ञानांचा आणि विचारांचा अवलंब आपल्याला या आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये पाहावयास मिळते किंवा अवलंब केलेला पाहायला मिळतो. नवीन आता जे काय आताच आपण होतो की आम्ही आधुनिक युगातील तरुण आहोत, तंत्रज्ञानातील तरुण आहोत, विद्यार्थी आहात किंवा आजची पिढी आहे. अशा वेळी आपल्याला पाहायला मिळते की एक तंत्रज्ञानाचे युग म्हणजे आधुनिकीकरणात झालेला विकास झालेला म्हणजे तंत्रज्ञान आपल्याला पाहायला मिळते. नवीन याच्यामध्ये आपल्याला तंत्रज्ञान पाहायला मिळते, आणि जसा तंत्रज्ञानाचा विकास होईल तसं समाजाचं परिवर्तन सुद्धा तेवढ्याच झपाट्याने वेगवान होत असलेलं आपल्याला पाहायला मिळते. या प्रक्रियेमध्ये जुन्या आणि पारंपरिक जे काही जीवन पद्धती होती, जीवन जगण्याची जी पद्धत होती, समाजातील जे काही मूल्य व्यवस्था होती किंवा जुन्या पद्धती होत्या किंवा पारंपरिक पद्धती होत्या, त्या सर्वांना मध्ये आमूलाग्र असं बदल घडून आणण्याचं काम किंवा परिवर्तन घडून आणण्याचं काम समाज आणि संपूर्ण देश जर या विकासाच्या प्रवाहाकडे न्यायचा असेल तर आपल्याला आधुनिकीकरणाची प्रक्रिया किंवा आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेचा स्वीकार करावा लागेल. अशा पद्धतीचा अनेक लोकांची त्या काळामध्ये मागणी होती, विचार होते. खऱ्या अर्थाने देशाचा विकास करायचा असेल, समाजाचा विकास करायचा असेल, समाजामध्ये परिवर्तन जर घडवून आणायचं असेल तर आपण आधुनिकीकरणाची कास पकडली पाहिजेत, आधुनिकीकरणाची वाट पकडली पाहिजेत, आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेच्या मागे लागलं पाहिजे. तरच आपल्याला समाजाचा आणि देशाचा विकास आपल्याला साधता येऊ शकेल. अशा अनेक समाजशास्त्रज्ञ असतील, विचारवंत असतील, यांनी मांडलेली व्यापक अशा संकल्पना त्या काळामध्ये मांडलेल्या आहेत. तर एकंदरीत पाहत असताना आधुनिकीकरणाची आपल्याला थोडक्यात आपण इथं माहिती आपण पाहत असताना एक त्याच्यामध्ये काही 2-3 व्याख्या याच्यामध्ये दिल्या की पाहत असताना की टिस्लेर
व हंटर, टिसलेर व हंटर यांनी असे म्हणतात, पारंपरिक समाजाचे जसजसे आधुनिकीकरण होत जाईल तसतसे समाजामध्ये घडून येणाऱ्या गुंतागुंतीच्या परिवर्तनाच्या संचाला, म्हणजे समाजामध्ये जसजसे आधुनिकीकरण होत जाईल तशा पद्धतीनं समाजात गुंतागुंतीचे जे परिवर्तन घडून येईल त्या संचाला आधुनिकीकरण असे असं म्हणतात. अशा पद्धतीची व्याख्या टिसलर व हंटर यांनी केलेली आहे. म्हणजे एकंदरीत पाहत असताना की समाज जसा आधुनिकीकरणाच्या मार्गात जाईल तसा माणसामध्ये समाजामध्ये परिवर्तन घडेल आणि हे परिवर्तन घडत असताना ते गुंतागुंतीचेही परिवर्तन घडू शकेल. कारण सरळ मार्गे असणार नाही, कारण प्रक्रियाच अशी आहे की गुंतागुंतीच्या प्रक्रिया आहेत की माणूस एक नवीन तंत्रज्ञान स्वीकारत असताना जुन्या परंपरेचा रूढीचा आपल्याला थोडासा त्यांच्याही मागे जावं लागेल, त्यांचाही थोडासा स्वीकार थोडा पद्धतीने त्यांनाही मागे टाकावं लागेल आणि नवीन तंत्रज्ञान स्वीकारावं लागेल. अशा पद्धतीची गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. अशा पद्धतीच्या हंटर यांनी व्याख्या केलेली आहे. दुसरी व्याख्या डॉक्टर एम एन श्रीनिवास यांनी केलेली आहे. काही तर्कबुद्ध आणि मानवतावादी मूल्यांचे व नियमांचे आत्मसातीकरण म्हणजे आधुनिकीकरण. काय म्हणतात त्याने की तर्क म्हणजे शास्त्रशुद्ध वस्तुनिष्ठपणे आणि मानवतावादी मूल्यांचे नियम जे आहेत व नियमाचे आत्मसात करणे, मानवतावादी मूल्याचे आत्मसातीकरण करणे, सामाजिक नियमाचे आत्मसातीकरण करणे आणि तर्कशुद्ध पद्धतीने आत्मसात करणे, याच प्रक्रियेला त्यांनी आधुनिकीकरण असं म्हटलेलं आहे. त्यानंतर त्यांनी दुसरी एक व्याख्या आहे डेव्हिड पॅपेनो यांच्या मते पारंपरिक अथवा औद्योगिकरण पूर्व समाजातील संस्थांचे औद्योगिकरण झालेल्या समाजातील संस्थांप्रमाणे सामाजिक रूपांतरण घडवून येणे म्हणजे आधुनिकीकरण होय. म्हणजे पारंपरिक व औद्योगिक पूर्व म्हणजे औद्योगिकरणाची प्रक्रिया येण्याच्या पूर्वी व पारंपरिक पद्धतीच्या आहे या समाजामध्ये औद्योगिकरणामुळे निर्माण झालेल्या किंवा समाजामध्ये जे सामाजिक परिवर्तन किंवा रूपांतर घडून आलेलं आहे, म्हणजे पारंपरिक लोक जीवन जगणारे आहेत, औद्योगिक नसलेला समाज आहे आणि त्या समाजामध्ये औद्योगिकरणाची प्रक्रिया सुरू झाली, औद्योगिकरणात रूपांतर झालं, कोणत्या पारंपरिक पद्धतीमध्ये औद्योगिकरणाचं रूपांतर झालं, या रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला त्यांनी आधुनिकीकरण असं म्हटलेलं आहे. अशा पद्धतीची व्याख्या डेव्हिड पॅपेनो यांनी केलेली आहे. तर त्याचबरोबर याच्यामध्ये आता या तिन्ही व्याख्येच्या माध्यमातून थोडासा आपण सांगता येईल की आधुनिकीकरणाची प्रक्रिया म्हणजे जुन्या पद्धती मोडीस काढून नवीन पद्धती निर्माण करणे किंवा पारंपरिक मूल्य व्यवस्था किंवा पारंपरिक पद्धत किंवा रूढी नष्ट करून आधुनिक किंवा तंत्रज्ञानाचा विकास साधणे म्हणजे आधुनिकीकरण होय, अशी व्याख्या इथे केलेली आहे. त्यानंतर आपण या व्याख्येच्या माध्यमातून आपल्याला आपल्याला आधुनिकीकरणाचे क्षेत्र किंवा पैलू आपल्याला किंवा कारणे हे आपल्याला पाहत असताना पाहायचे आहेत. कारणे म्हणत असताना कारणे याच्यामध्ये काय चांगली पाहत असताना सांगितले की स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आणि लोकशाही मूल्यांना दिले जाणारे स्वातंत्र्य सर्वात मोठी परिणामकारकता ठरत असलेली पाहायला मिळते. म्हणजे लोकशाही मूल्यांना दिले जाणारे स्वातंत्र्य हा एक घटक महत्वाचा या आधुनिकीकरणामध्ये पाहिलेला आहे. दुसरा आहे भौतिक संपत्तीचे वाढवण्यासाठी राष्ट्रीय प्रवृत्ती माणसामध्ये निर्माण करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर यांत्रिक साधनाचा प्रसार होणं आणि प्रचार आणि प्रसार होणं गरजेचं आहे. ही काही महत्वाची कारणे सांगितली तरच खऱ्या अर्थाने आपलं काय वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत, कारणे सांगितले, घटक सांगितले की आधुनिकीकरण होत असताना यांत्रिक साधनांचा प्रसार झाल्यामुळं आपल्याला आज औद्योगिकरणाचा विकास झालेला पाहायला मिळते. तर आधुनिकीकरणाची काही क्षेत्रे किंवा पैलू आपण बघणार आहोत, कोणकोणत्या क्षेत्रामध्ये आधुनिकीकरण झालेलं आहे, होत असलेलं पाहायला मिळते. तर यामध्ये आपल्याला पाहत असताना आर्थिक क्षेत्रातील आधुनिकीकरण असेल,
राजकीय क्षेत्रातील आधुनिकीकरण असेल, सामाजिक क्षेत्रातील आधुनिकीकरण असेल, बौद्धिक क्षेत्रातील आधुनिकीकरण असेल. ही आधुनिकीकरणाची प्रक्रिया प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामध्ये बदल झालेले आपल्याला पाहायला मिळते. तंत्रज्ञानाचा शिरकाव झालेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून आज खऱ्या अर्थानं जर खरा विकास आपल्याला पाहायचा असेल तर सांस्कृतिकीकरण पाश्चिमात्यीकरणापेक्षाही आधुनिकीकरणाची जी संकल्पना आहे ही समाज परिवर्तनाला अतिशय पोषक आणि प्रभावी असलेली प्रक्रिया आपल्याला पाहायला मिळते. तर यामध्ये काही क्षेत्र किंवा पहिला आपण पाहतो की आर्थिक क्षेत्रातील आधुनिकीकरण. आर्थिक क्षेत्रातील आधुनिकीकरण प्रक्रियेत सर्वात महत्त्वपूर्ण क्षेत्र म्हणून आर्थिक क्षेत्राचा म्हणजे आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये आर्थिक क्षेत्राचा महत्त्वाचा उल्लेख केला जातो किंवा महत्त्वाची भूमिका तिथं पाहावयास मिळते. आधुनिकीकरणाने शेतीवर आधारित जी काही अर्थव्यवस्थेचे रूपांतर शेतीवर आधारलेले आहे त्या अर्थव्यवस्थेचे रूपांतर आपल्याला औद्योगिक, बाजारी आणि मुक्त अर्थव्यवस्थेत घडून आणता येते. आणि रोख चलन, विनिमय क्षेत्राचे साधन, नवीन आर्थिक संस्था उदयास येऊ शकतात. उत्पादनाची मानवी शक्तीचा वापर आपल्याला मोठ्यापणे करता येतो आणि विजेवर चालणाऱ्या यंत्राचा मोठ्या प्रमाणात वापर करून आपल्याला आर्थिक जी काही क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये मोठं परिवर्तन होईल. कारण पूर्वी आपण पाहतो की शेतामध्ये फक्त शेती करायची आणि शेती करत असताना पोटाला लागेल तेवढं अन्न त्याच्या शेतीमध्ये पिकवलं जायचं आणि थोडाफार असं ते बाजारपेठेमध्ये विकलं जायचं, तेवढा त्याचा मोबदला पण नव्हता. परंतु याच क्षेत्रातील किंवा शेतीमध्ये उत्पादन होणारा जो कच्चा माल आहे याच कच्चा मालावर वेगवेगळ्या पद्धतीची प्रक्रिया करून वेगवेगळी साधनं बनवून आज मोठ्या प्रमाणात शेती व्यवसायामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मोबदला मिळत असं पाहायला मिळते. आणि त्यांच्यावर त्या शेतीवर वेगवेगळे औद्योगिक सुरू झाले. जसं आपण म्हणतो की आज शेतीवर कारखाने, साखर कारखाने असतील, सूतगिरण्या असतील, हे शेतीवरच अवलंबून आहेत. आणि त्याचबरोबर बाजारी किंवा मुक्त अर्थव्यवस्था निर्माण झाली, स्पर्धा वाढली, पैसे यायला लागलात, आर्थिक सुरक्षेची देवाणघेवाण मोठ्या प्रमाणात झाली. म्हणून आर्थिक क्षेत्रामध्ये सुद्धा हे परिवर्तन आज झपाट्याने झालेलं पाहायला मिळते. दुसरं आहे राजकीय क्षेत्रातील आधुनिकीकरण. तर राजकीय क्षेत्रात आधुनिकीकरण काय झालं म्हणचाल? आज आपण म्हणतो की सामाजिक किंवा सोशल मीडिया म्हणतो आपण, मोबाईल्स असतील, वेगवेगळ्या क्लिप्स असतील, संभाषण असेल किंवा लाऊडस्पीकर किंवा ह्या स्पीकर असतील किंवा टेक्निकल स्वरूपाच्या प्रचार पद्धती असतील, ही जी काय आहेत ही कशा पूर्वी होतं का? नाही. तर पूर्वी घरघर जाऊन भेटी वस्तू द्यायचे, पण आता आपल्याला पाहतो त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी आपल्याला पाहायला मिळते, वेगळ्या पद्धतीचे क्लिप. तसेच आपण पाहतो की आज राजकीय लोक सुद्धा समाजाची कल्याण किंवा समाजाचं धोरण ठरवण्यासाठी किंवा समाजामध्ये विकास घडवून आणण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या आर्थिक गोष्टी आहेत किंवा आधुनिकीकरणाचा स्वीकार त्यांनी मोठ्या प्रमाणात केला पाहायला मिळतो. उदाहरणार्थ आपण पाहतो की पारंपरिक संस्थांची काही अनेक कार्ये स्वतःकडे होती. तसे निर्णयाचे अधिकार, विविध धोरणे निश्चित करण्याचे अधिकार शासकीय नोकरशाही लोकांना दिले जातात. एक प्रकारे अर्थव्यवस्था सरकारचे नियंत्रण असते. म्हणजे आधुनिकीकरणामुळे लोकशाही शासन पद्धतीवर लोकांचा राजकीय सहभाग दिवसेंदिवस वाढलेला आहे. आज लोकांच्या हातामध्ये लोकशाही, आधुनिकीकरणामुळे लोकशाही आणि शासन पद्धती आणि अर्थव्यवस्थेवर असलेल्या राजकीय लोकांचं असलेलं नियंत्रण म्हणजे सरकारचं असलेलं नियंत्रण, आणि यामुळं लोकांचा सुद्धा राजकीय क्षेत्रामध्ये आज मोठ्या प्रमाणात सहभाग वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे त्यांनी आधुनिक राजकीय क्षेत्र आधुनिक घडून येणाऱ्या अनेक प्रकारच्या आहेत. त्यामध्ये आपण पाहतो की जी पारंपरिक संस्था होते, संस्था म्हणजे राजे महाराजे यांच्याकडे जे पारंपरिक संस्था होत्या त्या संस्थेमध्ये आता त्यांनी डेव्हलप केलेला आहे, बदल घडून आणलेला आपल्याला पाहायला मिळतो. तिसरं आहे सामाजिक क्षेत्रातील आधुनिकीकरण. आता सामाजिक क्षेत्रात पाहत असताना आपण पाहतो की सामाजिक क्षेत्रातील आधुनिकीकरण म्हणजे समाजाच्या संरचनेत आणि सामाजिक संस्थेमध्ये झालेले परिवर्तन. समाजाच्या संरचनेत आणि सामाजिक संस्थेमध्ये जे परिवर्तन घडून आलंय, तसं आपण पाहतो विवाह प्रथा असेल, कुटुंब संस्था असेल, धर्म संस्था असेल, शिक्षण संस्था असेल, राज्य संस्था असेल, या सामाजिक संस्थांमध्ये आज मूलभूत असे परिवर्तन घडून आलेलं पाहायला मिळतं. कारण आज जे काही पारंपरिक पद्धतीचे किंवा जुन्या पिढीच्या लोकांचं जीवन आणि आधुनिक पद्धतीचे जीवन जगणारी पिढी आहे, त्यामध्ये खूप मोठा रूढी, परंपरा, आचार, विचार, मूल्ये यामध्ये झपाट्याने ऱ्हास होऊन किंवा ऱ्हास झालेला आहे. आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता, नवीन मूल्यांची जोपासना आज मोठ्या प्रमाणात आज करत असलेले पाहायला.
जी पारंपरिक होती, अंधश्रद्धा होती किंवा पारंपरिक मूल्य व्यवस्था होती, पूर्णपणे एक बाजूला टाकून नवीन जीवन जगण्याची शैली लोकांनी स्वीकारलेली पाहायला मिळते. चौथा आहे बौद्धिक क्षेत्रातील आधुनिकीकरण. आर्थिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील आधुनिकीकरण प्रमाणेच बौद्धिक क्षेत्रातील सुद्धा आधुनिकीकरण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि ते सामाजिक परिवर्तन घडून आलेलं आहे. म्हणजे जसं आपण पाहतो की बौद्धिक म्हणजे काल्पनिक आहे, अंधश्रद्धा आहेत, आध्यात्मिक दृष्टिकोन आहेत, याला बाजूला टाकून आज वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे आम्ही जे काही विचार करतो सतसत बुद्धीला किंवा बौद्धिक विचार करून, बौद्धिक दृष्टिकोन ठेवून किंवा विज्ञानाचा दृष्टिकोन ठेवून आम्ही विचार करतो. सहज कोणत्या गोष्टी घडत नाहीत, तर त्या पाठीमागे वैज्ञानिक काहीतरी दृष्टिकोन असेल, अशी जी मानसिकता आमच्यामध्ये आहे ती निर्माण झालेली आहे. आम्ही नाही तर भोळे बाबडे किंवा आम्ही अंधश्रद्धा वापरणारे, आज आपण अंधश्रद्धा नाही तर आम्ही एखादी घटना झाली असं तर तिचं वस्तुनिष्ठपणे त्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो. त्या मागे कोणती कारण भाव आहे किंवा कोणती कारणे आहेत यांची तपासणी किंवा आपण त्याचा विचार आपण करत असतो. पण जे काय रूढी, परंपरा, आचार, विचार याचा थोडासा आपण मागे टाकण्याचा प्रयत्न आपण करत आलेलो आहोत. अशा पद्धतीने बौद्धिक क्षेत्रामध्ये सुद्धा मोठं परिवर्तन आज घडून आलेलं आहे. अशा पद्धतीने या घटकामध्ये आपण सामाजिक परिवर्तन म्हणजे काय, सांस्कृतिकरण संकल्पना म्हणजे काय, पाश्चात्तीकरण म्हणजे काय आणि आता आज पाहिजे आपण आधुनिकीकरण म्हणजे काय आणि आधुनिकीकरणाची क्षेत्रे याविषयी आपण सविस्तर असं चर्चा आपण केलेली आहे. तर आपण पुढच्या तासाला दुसऱ्या घटकाकडे आपण वळूयात. धन्यवाद.